नमस्कार अमरावती। असा आहे, या शिळ्या भाकरी आहे आणि शिळ्या भाकरी सकाळी खायच्या नसतात। असं आहे की भूतकाळात झालेले विषय आत्ता काढून काय साध्य होणार आहे? मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमचे हात डोळे पांगळे होते का? तेव्हा तुमची इच्छा होती करून घ्यायला पाहिजे, आता कशाला सांगताय? सांगून राज्यामध्ये संभ्रम तयार करणे, जनतेच्या मनात संभ्रम तयार करणे। जर वाटतं एखादं आत्मचरित्र लिहून टाका तुम्हाला वाटतं तर, पण मला असं वाटतं असं आत्ता वर्तमानात जगलं पाहिजे आणि भविष्याची काळजी घेतली पाहिजे। आता भूतकाळात हे झालं, भूतकाळात ते झालं, याच्यात काय मिळणार आणि काय निघणार आहे यातलं? पण भाजपची सत्ता आली म्हणून तिघं आपण एक व्हायला पाहिजे असा प्रस्ताव आला होता असं त्यांचं मी तुम्हाला सांगतो, काही फायदा नाही, काही या बोलण्यात तथ्य नाही। काहीतरी कपोलकल्पित बातम्या काढायच्या, तेव्हा का नाही बोलले? जेव्हा तुमची आता सत्ता होती, तुम्हाला कोण थांबवलं होतं तेव्हाच बोलायला की माझ्याकडे हे आले, माझ्याकडे ते आले? म्हणजे आत्ता जे 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षापूर्वीच्या घटना, ज्याला काही तथ्य नाही आहे, ज्याला काही आधार नाही आहे, त्या काढून संभ्रम निर्माण करण्याचे जे इश्यूज आहे त्या इश्यूला आता महत्त्व नाही। वर्तमानामध्ये आणि भविष्याचाच लोक विचार करतात, त्यामुळं मला वाटतं या विषयाला काही अर्थ नाही। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमध्ये 600 विद्यार्थी आश्रमशाळा सोडून गेलेले, खूप गंभीर प्रकरण झालं, अफवा होती, त्यामुळे सगळे विद्यार्थी गेले। 15 दिवस झाले सर, एकही विद्यार्थी आलेला नाही। आता आम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी विभाग, माननीय मंत्री अशोक उईके आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करणे, त्या पुन्हा एकदा या भूत पिस हे जे राहतात याच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे तो कमी करणे। शेवटी आधुनिक भारतामध्ये भूत प्रेत या विषयावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी अशा वळवणे हे काही योग्य नाही। खरं तर हे भूत प्रेत बाधा या गोष्टी काही आता मान्य नाही, कुणालाच मान्य नाही, त्या कधी होतही नाही आणि त्याला काही अर्थही नाही। त्यामुळं काहीतरी अफवा पसरवून विद्यार्थ्याचं जीवन जर काही कोणी उद्ध्वस्त करत असेल त्याचाही तपास करू, पण विद्यार्थ्यांना मात्र कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्याकरता, आश्रमशाळेत आणण्याकरता जो प्रयत्न आहे तो आम्ही करू। सर, अमरावती जिल्ह्यातील महर्षी शाळा जी आहे त्या शाळेत एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 5 विद्यार्थी अजूनही रुग्णालयात भरती आहे। अन्नातून त्यांना विषबाधा झाली। अजूनपर्यंत आदिवासी विभागाने या शाळा प्रशासनावर कुठलीही कारवाई केलेली नाही। आम्ही त्याच्यावर पूर्ण चौकशी करतो आहे, आमचं आदिवासी डिपार्टमेंट चौकशी करत आहे, स्वतः या ठिकाणी पोलीस कमिशनरशी बोललो आहे आणि या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी संवाद केलेला आहे। मी स्वतः आज पुन्हा लक्ष टाकतो आणि ज्यांचं शाळा ही त्या शाळेवर काय कारवाई करता येईल त्यांचे परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्री त्या ठिकाणी पूर्ण वेळ फील्डवर आहे, तर मला असं वाटतं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी मी आता या जिल्ह्यातून जाणार आहे। यापूर्वी पण या शाळेची मान्यता जी रद्द करण्यात आली होती, मात्र आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन परत या शाळेला मान्यता दिलेली आहे आणि कोट्यवधी रुपये शाळेला फंड दिला जातो, मात्र विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा किंवा लक्ष दिलं जात नाही। ते सांगतो की अशा आश्रमशाळा किंवा अशा शाळा ज्या आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनाची घडतात, आमचे आदिवासी परिवार आमच्या शाळेच्या विश्वासाने त्या ठिकाणी पाठवतात आणि त्यांच्याची अशा पद्धतीने विवाद होते हे काही मान्यच नाही आहे। या शाळेवर कठोर कारवाई करणे, या शाळेचा लायसन्स रद्द करणे किंवा नियमाप्रमाणे ज्या गोष्टी करता येईल त्या मी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी नक्कीच या ठिकाणी निदर्शनास आणणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहे। पुन्हा ह्या ठिकाणी हा विषय मी मांडेल।